हॅलो हॅलो. ओके. हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड आफ्टरनून. कंटिन्यू करूया लेक्चर आपण यस्टरडे जिथं थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. तो कालच्या लेक्चरमध्ये आपण तिकडं जैनिझमच्या संदर्भात जे डिस्कशन होतं ते आपण तिथे काहीतरी स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. तो थोडासा एक ओव्हरलुक आहे तो काहीतरी इकडे बघून घेऊया आणि मग पुढे कंटिन्यू करूया. तो इथं काल आपण डिस्कस केलं होतं बेसिक काहीतरी की जैनिझमच्या रिगार्डिंग कशा प्रकारे काहीतरी की बेसिकली इव्होल्युशन झालं गेलेलं आहे. कीर्तनकारिता काहीतरी की कोण कोण आहेत. जैन याचाच काहीतरी की बेसिकली प्रोनाउन्सिएशन जिना म्हणजेच काहीतरी की कॉन्करर आपण इथं बघितलं होतं. पहिली इथं काहीतरी की तिथं कोण असणार आहे तीर्थंकर त्या संदर्भात थोडंसं आपण इकडे बघितलं होतं. रिषभनं तिथं आपल्याला पाहायला मिळतात. रिषभ देव पण म्हणतात त्यांना. 23वे इथं तीर्थंकर होते ते प्रसवरनाथ होते आणि 24वे ते आपल्याला माहितीच आहे वर्धमान महावीर. आणि अगेन जैनिझम हा जो काहीतरी की डॉक्टर नाही तो बुद्धिझमपेक्षा काहीतरी की थोडासा ओल्ड तो काहीतरी की जुना होता हे देखील काहीतरी आपण इकडे बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण इथं डिस्कस केलं ते म्हणजे इथं काहीतरी की वर्धमान महावीरांची काहीतरी की अर्लिएस्ट असे असणारे काहीतरी की लाईफ त्याच्या संदर्भात. ठीक आहे. पुढे इथं बघितलं काहीतरी की बेसिकली टीचिंग ऑफ महावीरा. तर महावीरांना काहीतरी की तिथे कैवल्य म्हणजे हायेस्ट असं काहीतरी की नॉलेज ज्यावेळेला तिथं प्राप्त होतंय त्यावेळेला काहीतरी की बेसिकली त्यांच्याद्वारे जो उपदेश सांगितला जातोय त्यालाच बेसिकली काहीतरी की टीचिंग ऑफ महावीरा म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर टेनेंट्स ऑफ काहीतरी की आपण तिथं जैनिझम डिस्कस केले होते. देन अनेकांतवाद आहेत आपण डिस्कस केलं. शदवाद आपण इथं डिस्कस केला आणि 5 डॉक्टर ऑफ काहीतरी की तिकडे बेसिकली जैनिझमचे आपण इथं बघितले. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि काहीतरी की ब्रह्मचर्य. ओके, ब्रह्मचर्य इथं आपण काहीतरी की डिस्कस केले. त्याच्यानंतर इथं 3 ज्युवेल ऑफ काहीतरी की आपण बघितले जैनिझमचे. त्याला त्रिरत्न म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. राईट फेथ, राईट नॉलेज आणि काहीतरी की राईट ॲक्शन हे इथं आपल्याला काहीतरी की तिकडं त्रिरत्न काहीतरी की पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तिथं स्प्रेड ऑफ जैनिझम आपण डिस्कस केलं आणि याच्यामधला जो काहीतरी की इथं पॉईंट होता स्किझम म्हणजेच काहीतरी की बेसिकली इकडे जैनिझममध्ये कशा प्रकारे तिकडे 2 ग्रुप बनणार आहेत या संदर्भात काहीतरी की किंवा या पॉईंटपर्यंत काहीतरी की आपण येऊन इथं थांबलेलो होतो. तो इथून पुढे काहीतरी की लेक्चर जे आपलं कंटिन्यू करूया. ठीक आहे. तो काय झालं गेलं होतं इथं बेसिकली मी तुम्हाला इथं सांगितलं पण होतं बॅकग्राऊंड त्याच्या संदर्भातला. तो नॉर्थ इंडियामध्ये काय झालं गेलं होतं की खूप असं सिव्हर काहीतरी की फेमाईन येणार आहे. तो त्या फेमाईनच्याच पिरियडमध्ये काय झालं गेलं होतं विथ द भद्रभाऊ. ओके, भद्रभाऊ आणि त्यांच्यासोबतच काहीतरी की चंद्रगुप्त मौर्य ते काय करणार आहेत तिकडे साऊथला जाणार आहेत. ओके, साऊथला जाणार आहेत आणि काही एक काहीतरी की तिकडे ग्रुप होता किंवा फॅक्शन होता तिथं जैनिझम मधला तो काहीतरी की तिकडे बेसिकली विथ द किंवा काहीतरी की अंडर द लिडरशिप ऑफ चूलभद्रा नॉर्थ इंडियामध्येच काहीतरी तिकडे राहणार आहे. ओके, सो एक ग्रुप होता तो काहीतरी काही साऊथला गेलेला आहे तिकडं विथ द लिडरशिप ऑफ भद्रभाऊ आणि सोबत चंद्रगुप्त मौर्य पण होता आणि एक जो ग्रुप होता तो तिथंच काहीतरी थांबलेला आहे. ठीक आहे. आफ्टर द भद्रबाहू रिटर्न, ओके, आफ्टर द भद्रबाहू रिटर्न विथ हिज फॉलोअर जैनिझम स्प्लिट इंटू 2 सेक्ट. ओके, जैनिझम इज स्प्लिट इंटू 2 सेक्ट. आता इथे ज्यावेळेला भद्रभाऊ रिटर्न येतात साऊथला जाऊन त्यावेळेला रिटर्न येताना काय केलं होतं त्यांनी तिथे थोडेसे चेंजेस काहीतरी की त्यांच्या ओरिजिनल जी कन्सेप्ट होती ना त्याच्यामध्ये केलेले होते. आता हे एक्झॅक्टली चेंजेस काय होते तर सर्वप्रथम किंवा काहीतरी की सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर युजिंग क्लॉथ. ओके, युजिंग क्लॉथ. ओरिजिनल कन्सेप्ट काय होते तिथं काहीतरी की पूर्ण नेकेड बॉडी काहीतरी की राहिली पाहिजे तिथं जो कोणी डिसायपल असेल किंवा काहीतरी की तिकडं जैनिझम फॉलो करतोय त्याचे. ओके, हा व्यवहार आता इथं यांनी काय केलं होतं भद्रभाऊनी किंवा काहीतरी की जो साऊथला जो ग्रुप गेला होता त्यांनी व्हाईट कपडे जे होते ते काहीतरी की घालणं इथं सुरू केलं होतं आणि ज्यावेळेला ते काहीतरी तिकडं व्हाईट कपडे घालून रिटर्न येणार आहेत त्यावेळेला ओरिजिनल टीचिंग किंवा काहीतरी की ओरिजिनल काहीतरी तिकडे जी कन्सेप्ट असेल त्याला फॉलो करणारे जे लोक होते हे काय करणार आहेत ते त्यांना मान्य करणार नाहीत आणि याच्यातूनच कुठेतरी डिस्प्यूट स्टार्ट होत आहेत आणि फायनली काय होतं इथं बेसिकली जैनिझम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 उपप्रकार काहीतरी की पाहायला मिळतात किंवा 2 गट इथं काहीतरी की उदयास आलेले पाहायला मिळतात.
तो इथं पहिला जो होता तो काहीतरी की बेसिकली श्वेतांबर होता. ओके, एक जो ग्रुप होता त्याला काहीतरी इकडे श्वेतांबर म्हटलं गेलं होतं. म्हणजेच काहीतरी की बेसिकली इकडं व्हाईट क्लॅड. ओके, व्हाईट क्लॅड म्हणजेच काहीतरी की नदन्स. आणि दुसरा होता तो म्हणजे काहीतरी की बेसिकली दिगंबर्स म्हणजे स्काय क्लॅड. ओके, स्काय क्लॅड नेकेड. ठीक आहे. सॉरी, थोडंसं मी इथं उलटं सांगितलं. जे नॉर्थला जे थांबले होते ना ते काय करणार आहेत बेसिकली इकडे कपडे इथं घालायला स्टार्ट करणार आहेत नॉर्थला. आणि जे साऊथला जे गेले होते ते काहीतरी की ओरिजिनल टीचिंग आहे म्हणजेच काहीतरी की नेकेड ते तिथं फॉलो करणार आहेत आहे असंच. राईट. आणि ज्या वेळेला हे साऊथला गेलेले काहीतरी की बेसिकली मेंबर्स असतील भद्रभाऊच्या सान्निध्यात किंवा काहीतरी की त्यांच्या लिडरशिपमध्ये हे ज्या वेळेला रिटर्न येतात त्यावेळेला बघतायत की नॉर्थला तुलभद्र जे तिथे थांबले होते त्यांच्याद्वारे कपडे घालणं काहीतरी की सुरू केलेलं होतं. व्हाईट क्लॅड किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पांढऱ्या कलर्स काहीतरी की कपडा असायचा. आणि त्याच्यावरूनच काय होणार आहे इथे जैनिझम आहे त्याच्यामध्ये काहीतरी की ग्रुप किंवा काहीतरी की आपण म्हणू विभाग जो आहे तो काहीतरी की आपल्या इथे झाला गेलेला पाहायला मिळतो. सो जैन ऑर्डर हॅज बीन डिवायडेड इंटू टू मेजर सेक्ट. एक आहे दिगंबर आणि दुसरा आहे काहीतरी की बेसिकली श्वेतांबर. द डिव्हिजन ऑकर मेनली ड्यू टू द फेमाइन इन मगधा which compelled to group lead by the भद्रभाऊ to move south. तर जसं मी तर तुम्हाला सांगितलं मगधमध्ये तर काहीतरी की बेसिकली दुष्काळ येणार आहे खूप मोठा. आणि त्या दुष्काळातून पासून काहीतरी की वाचण्यासाठी इथं स्थूलभद्र सॉरी भद्रभाऊ तिथे काहीतरी की साऊथला जात आहेत. ड्युरिंग द 12 year of famine the group of South India stick to strict practices while the group of Magda adopted more lax attitude and started wearing white cloth. नॉर्थला थांबलेला काहीतरी काही ग्रुप होता त्यांनी काय केलं हळूहळू जवळजवळ 12 महिन्याचा काहीतरी काय कार्यकाळ होता त्या पिरियडमध्ये त्यांनी कपडे घालायला सुरू केले. साऊथचा होता तो मात्र तसाच राहणार आहे. ठीक आहे. नेकेड. आफ्टर द फेमाइन वेन द सदर्न ग्रुप कम बॅक टू मगदा दे चेंज प्रॅक्टिसेस लीड टू द डिव्हिजन इन टू सेक्ट. ओके, फायनली काहीतरी तिकडे डिस्ट्रीब्यूट होत आहेत आणि दोन याच्यामध्ये जैनिझम आहे तो विभागला जातोय दिगंबर आणि काहीतरी तिकडं श्वेतांबर. ऑब्विसली आहे जसं आपण तिथं बघितलं होतं बुद्धिझममध्ये महायान आणि काहीतरी की हीनयाना तशाच प्रकारे काहीतरी की इथे दोन मेजर असे काहीतरी की आपण त्याला म्हणून सेक्ट जे ते काहीतरी की जैनिझममध्ये पाहायला मिळतात दिगंबर आणि काहीतरी की श्वेतांबर. ठीक आहे. सो दिगंबरचे काहीतरी की बेसिकली इकडं काही इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणून फीचर्स होते ते काय होते ते थोडेसे इथं डिस्कस करूया. सो दिगंबर मीन्स द मॉंग्स ऑफ दिस सेक्ट बिलीव्ह द कम्प्लीट न्यूडिडिटी. ओके, कम्प्लीट न्यूडिडिटी. इथे दिगंबरला बेसिकली काहीतरी की फॉलो करणारा जो सेक्ट होता किंवा इथले काहीतरी की जे फॉलोअर्स होते हे कशासाठी बिलीव्ह करत होते किंवा कशावरती बिलीव्ह करत होते तर कम्प्लीट काहीतरी की तिकडे न्यूडिटी म्हणजे पूर्णपणे काहीतरी की नग्नच काहीतरी तिकडे राहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर द मेल मॉन्क्स डू नॉट वेअर क्लॉथ वाईल द फिमेल मॉन्क वेअर अनस्टिच प्लेन व्हाईट साडीज. ओके, अनस्टिच व्हाईट प्लेन साडीज. इथे आता मेल जे असायचे ते काहीतरी की कम्प्लीट त्यांची बॉडी असायची ते नेकेड ठेवायची. मात्र ज्या वुमन असायच्या ते काहीतरी की कुठेही न शिवलेली एक व्हाईट कलरची साडी असते ती काहीतरी इकडे परिधान करायची. त्याच्यानंतर दे फॉलो 5 व्ह्यूज सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह अँड ब्रह्मचर्य. आता इथं दिगंबर आहे ते काय करणार आहे तिथं बेसिकली ओरिजिनल टीचिंग इथं फॉलो करतात. म्हणजेच काय जे 5 इम्पॉर्टंट असे सांगितलेले जे कन्सेप्ट होते ना त्याला इथं फॉलो केलं जातं. त्याच्यानंतर पुढं दे बिलीव्ह वुमन कॅनॉट अचीव लिबरेशन. आता हा जो पॉईंट आहे याच्यावरून दिगंबर आणि श्वेतांबरमध्ये आपल्याला थोडासा काहीतरी डिस्टिंग्विशनेस आहे काहीतरी पाहायला मिळते किंवा दोघांच्या मधला जो फरक आहे ना तो इथं आपल्याला पाहायला मिळतो. दिगंबर जे होते ते काय करत होते बेसिकली इकडं लिबरेशन म्हणजे काहीतरी की वुमनला लिबरेशन मिळणार नाही हे असं काहीतरी की बिलीव्ह करत होते. तेच श्वेतांबरचे होते त्यांचं म्हणणं होतं वुमन कॅन ऑल्सो अटेंड द लिबरेशन. वुमनला मात्र काहीतरी की लिबरेशन मिळू शकत होतं असं काहीतरी की ते बिलीव्ह करत होते. त्याच्यानंतर दिगंबरमध्ये भद्रभाऊ वॉज अन एक्सपोनंट ऑफ दिस सेक्ट. इथे आपल्याला पाहायला मिळतात दिगंबरचे काहीतरी की बेसिकली जे हेड होते किंवा मेन होते तिथं भद्रभाऊ आपल्याला पाहायला मिळतात. अगेन दिगंबरमध्ये पण आपल्याला काहीतरी की मेजर आणि मायनर असे सबसेक्ट काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, कारण का कालांतराने हळूहळू याच्यामध्ये पण काहीतरी की डिफरंट फॅक्शन्स आहेत ते काहीतरी की निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळे वेगवेगळे सेक्ट आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ मेजर आणि काहीतरी की मायनर. तो पहिला इथं मेजर सेक्ट होता तो म्हणजे मूल संघा. त्याच्यानंतर तिथं बसपतीनाथ. त्याच्यानंतर काहीतरी की तेरपंथी. त्याच्यानंतर काहीतरी की तेराणपंथी आणि काहीतरी की ॲज अ सम्यापंथी. ओके, सम्यापंथी. तो अशा प्रकारे काहीतरी इकडे मेजर सबसेक्ट आपल्याला दिगंबरमध्ये पाहायला मिळतात. मूलसंघा, बसपनाथ, तेरपंथी
तेराणपंथी आणि काहीतरी की बेसिकली तिकडं त्याला त्याचं काहीतरी की साम्यपंथी म्हटलं गेलेलं होतं. सोबतच काहीतरी की मायनर सबसेट देखील काहीतरी की आपल्याला तिथं पाहायला मिळतात. हे कोणते आहेत तर पहिला काहीतरी की गुमनामपंथी आणि दुसरा काहीतरी घ्यायचं तोटापंथी. ओके, गुमनामपंथी आणि काहीतरी की तोटामपंथी. हे काय होते तर काहीतरी की आपण त्याला म्हणू देतो ॲज अ मेजर मायनर काहीतरी तिकडे सबसेट काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात दिगंबरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली श्वेतांबर. तर श्वेतांबर म्हणजे काय ते थोडंसं काहीतरी इकडे बघूया. अगेन थोड्याशा काही प्रॅक्टिसेस इम्पॉर्टंट अशा होत्या त्या काहीतरी इकडे आपल्याला दिगंबरच्या काहीतरी की टोटली तिकडे अगेन्स्ट अशा काहीतरी पाहायला मिळतात. काय काय ते फर्स्ट ऑफ ऑल द मॉंग्स वेअर व्हाईट क्लॉथ्स. ओके, श्वेतांबरमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं इथले जे बेसिकली मॉंक असायचे दोन्ही पण मेन ॲज वेल ॲज अ वुमन इथे काय करतात बेसिकली व्हाईट कलरचा काहीतरी की जो कपडा आहेत ना तो इथं काहीतरी की परिधान करतात. दिगंबरमध्ये आपण इथं बघितलं होतं फक्त काहीतरी की वुमन जी काहीतरी तिकडे न नसायची किंवा काहीतरी की वुमन फॉलोवर जे असायचे ते काय करायचे तिथं व्हाईट कलरचे काहीतरी की जे अनस्टिच न शिवलेली जी साडी असायची ती वेअर करायचे आणि मेल जे मॉंक्स असायचे ते काहीतरी की ॲज अ नेकेडच राहायचे. श्वेतांबरामध्ये मात्र काहीतरी की असं नव्हतं. दोघेही काहीतरी तिकडे व्हाईट कलरचे जे क्लॉथ असायचे ते काय करायचे परिधान करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दे फॉलो ओनली 4 वेव्स एक्सेप्ट ब्रह्मचर्य. हा पण अगेन काहीतरी इकडे डिफरंट होता याच्यामध्ये दिगंबर आणि काहीतरी की बेसिकली श्वेतांबरमध्ये. दिगंबरमध्ये बेसिकली काहीतरी की ओरिजिनल ज्या 5 अशा काहीतरी की व्ह्यूज होत्या किंवा टीचिंग ज्या होत्या त्या फॉलो केल्या जायच्या. इथे मात्र श्वेतांबरमध्ये काय केलं जाणार आहे ब्रह्मचर्य जे त्याला काहीतरी इकडं सोडून दिलं जाणार आहे. कारण का अगेन तेच होतं की मेल आणि फिमेल काहीतरी तिकडं दोघेही जर एकत्र आले तर ऑब्विसली त्याच्यातून काहीतरी की सेक्शुअल जो कंडक्ट आहे तो काहीतरी तिकडे कुठेतरी होणारच होता आणि याच्यातून काहीतरी कुठेतरी इश्यू किंवा प्रॉब्लेम काहीतरी की क्रिएट होणे याच्यासाठीच ब्रह्मचर्य जे होतं ते तिथं सोडून देण्यात आलं होतं. ठीक आहे. कारण का मग सगळेच काहीतरी की बेसिकली तिकडे त्याला ते ॲक्सेप्ट करतील त्याच्यामुळे. त्याच्यानंतर काहीतरी की आपण इथं बघितलंच ते बिलीव्ह श्वेतांबरमध्ये काहीतरी इकडे बिलीफ होता की वुमन कॅन ऑल्सो अचीव द लिबरेशन और सॅल्वेशन और मोक्ष. ओके, इथं वुमन्सला काहीतरी की बेसिकली लिबरेशन मिळेल असं इथं कन्सिडर केलं गेलेलं होतं. दिगंबरमध्ये मात्र काहीतरी की अशा प्रकारचं कुठलंच काहीतरी की तिकडं थिंकिंग काहीतरी की ॲक्सेप्ट केली गेलेली नव्हती. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थूलभद्रा वॉज अ एक्सपोनंट ऑफ दिस सेक्ट. जसं आपण इथं बघितलं भद्रभाऊ इथले काहीतरी की तिकडं मेन असे काहीतरी की पाहायला मिळतात. तसंच इथं बेसिकली कोण आहेत तर काहीतरी की आता स्थूलभद्र आहेत. ठीक आहे. अगेन जसं आपण वरती बघितलं होतं इथं पण मेजर मायनर सबसेक्ट आहेत तसेच श्वेतांबरमध्ये पण काहीतरी की आपल्याला मेजर आणि काहीतरी की मायनर सबसेक्ट पाहायला मिळतात. इथे मुख्यतः आपल्याला काहीतरी की तिथं मूर्तीपूजक आणि सोबतच काहीतरी तिकडं स्थानकवासी आणि तेरापंथी हे मेजर असे काहीतरी की सेक्ट आहेत ते इथं पाहायला मिळतात. ठीक आहे. कशामध्ये श्वेतांबरमध्ये. आता असं कुठेतरी वाईडली असं बिलीफ आहे ते म्हणजे काहीतरी की श्वेतांबरमध्येच काहीतरी की पहिल्यांदा मूर्तीपूजा जी होती काहीतरी की स्टार्ट केलेली होती. ठीक आहे. ओरिजिनल काहीतरी की दिगंबर जो होता किंवा ओरिजिनल जी कन्सेप्ट होती जैनिझमची त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची मूर्तीपूजा जी होती ना ती काहीतरी की अलाव केली गेलेली नव्हती. नंतर मात्र काहीतरी इकडे श्वेतांबरमध्येच जो मूर्तीपूजक नावाचा काहीतरी की सेक्ट जो होता तो पुढ्याला गेला होता. याच्याद्वारे तिथं काहीतरी तिकडे मूर्तीपूजा जी होती ती स्टार्ट केली गेलेली होती हेच आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काहीतरी की जैन काउन्सिल. ओके, जैन काउन्सिल. आपण तेथे जसं याच्यामध्ये बघितलं होतं बुद्धिझममध्ये 4 इम्पॉर्टंट काहीतरी की आपण तिथं काउन्सिल डिस्कस केलेले होत्या. त्यांचे व्हेन्यू डिस्कस केले होते, त्यांचे टाइम डिस्कस केले होते, त्याच्यानंतर काहीतरी की त्यांचे अध्यक्ष पॅटर्न किंग कोण होते आणि त्याच्यानंतर काहीतरी की आउटकम काय होतं ते आपण डिस्कस केलेलं होतं. सो तसेच इथे आपल्याला काहीतरी की 2 इम्पॉर्टंट अशा जैन काउन्सिल काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, फर्स्ट आणि काहीतरी की सेकंड जैन काउन्सिल. तर तिथं 4 होत्या, इथं आपल्याला 2 काउन्सिल पाहायला मिळतात. ओके. तो पहिली जी आहे ती काहीतरी की बेसिकली 300 BC मध्ये काहीतरी तिकडं झाली गेलेली होती. वेन्यू पाटलीपुत्र इथं आपल्याला पाहायला मिळतो. याचे जे बेसिकली काहीतरी की चेअरपर्सन जे होते ते आपल्याला इथं पाहायला मिळतात स्थूलभाऊ आणि पॅटर्न किंग जो होतो तो काहीतरी की आपला चंद्रगुप्त मौर्य काहीतरी की पाहायला मिळतो. ठीक आहे. पॅटर्न किंग जो होतो तो काहीतरी आपल्याला चंद्रगुप्त मौर्य पाहायला मिळतो. राईट. आउटकम काय होतं तर आपल्याला पुढे काहीतरी की बघायचंच आहे इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू त्याला लिटरेचर असोसिएटेड विथ द काहीतरी की जैनिझम. ठीक आहे. तर इथं आपल्याला पाहायला मिळतं अंगाज जे आहे ते बेसिकली काहीतरी की आपल्याला जैन लिटरेचर म्हणून काहीतरी की ओळखले जातात. जसं पिटकाज
कुठे पाहायला मिळतात? बुद्धिझममध्ये. तसंच काहीतरी की अंगात जे आहे ते बेसिकली आपल्याला कुठे पाहायला मिळतात? तर जैनिझममध्ये. ठीक आहे. तो इथं पहिली जी बुद्धिस्ट काउन्सिल होती त्याच्यामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं कंपायलेशन ऑफ 12 अंगाज. ठीक आहे. कंपायलेशन ऑफ 12 अंगाज जे होतं ते इथं काहीतरी की बेसिकली पहिल्या जैन काउन्सिलमध्ये काहीतरी की केलं गेलेलं होतं. ठीक आहे. दिस इज द आउटकम ऑफ द फर्स्ट जैन काउन्सिल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड इथं होती ती साधारणतः काहीतरी की 512 AD मध्ये झाली गेलेली होती. ठीक आहे. सेकंड काहीतरी की बुद्धिस्ट काउन्सिल 512 AD. व्हेन्यू इथं आपल्याला पाहायला मिळतो वल्लभी आहे. ओके. व्हेन्यू जो आहे तो काहीतरी की वल्लभी पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर काहीतरी पर्सन आहे आपल्या इथं देव राधांगिनी. ओके. देव राधांगिनी नावाचे काहीतरी इकडे चेअरपर्सन आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर जर आपण इथं बघितलं बेसिकली काहीतरी की आउटपुट किंवा आउटकम काय होता सेकंड जैन काउन्सिलचा. तो इथं आपण बघू शकतो फायनल कंपायलेशन ऑफ 12 अंगाज अँड 12 उपांगाज. ओके. फायनल कंपायलेशन ऑफ 12 अंगाज अँड 12 उपांगाज म्हणजे याची जी काहीतरी की कंपायलेशनची जी सुरुवात झाली गेली होती ते फायनलाइज केलं गेलं होतं. आणि सोबतच 12 जे अंग होते त्याचेच काहीतरी की उपअंग जे होते ते पण काहीतरी इकडं कंपाईल केले गेलेले आहेत किंवा लिहिले गेलेले आहेत. सो दिस इज द आउटकम ऑफ द सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पण काहीतरी की आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स आणि त्यांच्या रिलेटेड काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे जेनिझममध्ये ते पाहायला मिळते. जसं आपण काहीतरी की तिकडे बघितलं होतं त्या प्रकारे. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आहे ते म्हणजे काहीतरी त्याचं असर्व. ओके. असर्व. असर्व मीन्स द इनफ्लो ऑफ कर्माज टू द सोल दॅट ऑकर ॲट एव्हरी सेकंड लाईफ. ओके. दॅट ऑकर ॲट एव्हरी सेकंड लाईफ. इनफ्लो ऑफ कर्माज टू द सोल दॅट ऑकर ॲट एव्हरी सेकंड लाईफ. आपले काहीतरी की बेसिकली सोलमध्ये जे कर्म आहेत ते काहीतरी की बेसिकली आपल्याला या जन्माचे पुढच्या जन्मामध्ये काहीतरी की येतात. म्हणजे जसं आपण काहीतरी की आता वॉटेवर जे कर्म आहे ते करू त्याच्यावरूनच काहीतरी की बेसिकली आपला जो सोल आहे तो एकतर काहीतरी की तिथं जन्म आणि मृत्यूच्या काहीतरी की फेऱ्यातून मुक्त होईल किंवा काहीतरी की तिकडे त्याच्यामध्येच काहीतरी की अडकून राहील. ठीक आहे. यालाच काय म्हटलं गेलं होतं असर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड इथं टर्म आहे ती म्हणजे काहीतरी याचं सामर्व. ओके. सामवर्वा. Stoppage the influx of material karmas into the soul of consciousness. Okay. Stoppage of influx of the material karmas. बेसिकली काय तर काहीतरी की मटेरियलिस्टिक काहीतरी की आपल्या ज्या बेसिकली काहीतरी की डिमांड असतात किंवा काहीतरी की आपल्या ज्या विश असतात या काहीतरी की आपल्या सोलपासून आपण तिकडे साईडला ठेवल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता जर काहीतरी की माझी इथे विश असेल की मला काहीतरी की रोल्स रॉयस भेटायला पाहिजे, 100 करोड काहीतरी इकडं माझी प्रॉपर्टी असायला पाहिजे, गोल्ड असायला पाहिजे. तर हे काय आहे जर माझ्या सोलसोबत काहीतरी जर ते अटॅच राहिलं आणि जर माझी तिथं डेथ झाली तर माझा सोल जो आहे तो काहीतरी की त्याच्यासाठी कुठेतरी भटकत राहील. तर माझे विश होतं त्याच्यासाठी. ओके. त्याच्यामुळे पुन्हा काहीतरी तिकडे तो जन्म घेईल. सो याच्यासाठीच काय करायचं अशा ज्या मटेरियलिस्टिक काहीतरी तिकडे ज्या आपल्या विश आहेत त्या काय करायच्या आपल्या सोलपासून पूर्णपणे मुक्त ठेवायच्या. दिस इज कॉल्ड ॲज द समर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं निर्जरा. ओके. निर्जरा. शेडिंग or removal of accumulated karmas from the atma and essential for the breaking free from samsara, the cycle of birth and death and rebirth by achieving moksha or liberation. It is one of the 7 fundamental principles or tattva in Jain philosophy. Okay. In Jain philosophy. आता निर्जरा म्हणजेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू कैवल्य. त्यालाच काहीतरी की बेसिकली कैवल्य देखील काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे किंवा आपण त्याला काय म्हणू बेसिकली काहीतरी की तिकडे जसं आपण बघितलं होतं निर्वाण कशामध्ये बुद्धिझममध्ये त्याच प्रकारे. याच्यामध्ये काय आहे बेसिकली काहीतरी जो आत्मा आहे तो रिबर्थच्या काहीतरी की बेसिकली चक्रामधून किंवा काहीतरी जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून काहीतरी तिकडे मुक्त झाला गेलेला आहे. ठीक आहे. आणि पुढे त्याला काहीतरी तिकडे मोक्ष जो आहे तो काहीतरी प्राप्त झाला गेलेला आहे. त्याला निर्जरा काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. देन नेक्स्ट वन इज द सल्लेखना. दिस इज द क्वाईट इम्पॉर्टंट. थोडीशी काहीतरी की इम्पॉर्टंट असणारी काहीतरी की टर्म आहे सल्लेखना. सल्लेखना म्हणजे काय होतं आपण ऑलरेडीच काहीतरी की चंद्रगुप्त मौर्याच्या त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. सो इट इज द रिलिजियस प्रॅक्टिस ऑफ व्हॉलेंटरी फास्टिंग. ओके. व्हॉलेंटरी फास्टिंग टू किंवा अंटिल टू डेथ by gradually reducing intake of food and liquids. It is also called as the santara. Okay, it is also called as the santara. So सल्लेखना आणि संतारा बेसिकली ह्या काहीतरी की दोन्ही पण एकच काहीतरी की प्रॅक्टिसेस होते. काय होतं याच्यामध्ये तर काहीतरी तिकडं व्हॉलेंटरली
म्हणजे स्वतःहून काय करायचं तिकडं अन्न असेल आणि पाणी असेल हे त्याग करायचं किंवा ह्या दोघांचा पण काय करायचा त्याग करायचा कधीपर्यंत जोपर्यंत काहीतरी की आपली बॉडी जे पूर्णपणे काहीतरी की वीक होत नाही आणि आपल्या त्याच्यामधून काहीतरी की मृत्यू होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, अशा प्रकारे. सो सेल्फ काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं इमोल्युशन अशा टाईपचे काहीतरी की बेसिकली तिकडे ती प्रॅक्टिसेस होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कैवल्य. त्याच्यानंतर आहे कैवल्य. इट इज ऑल्सो नोन ॲज द कैवल्य जना. मीन्स ओमिसेन्स इन जैनिझम and is roughly translated to complete understanding of supreme wisdom. Okay, complete understanding of supreme wisdom. आता आपण असं म्हणू की बेसिकली निर्जराच्या काहीतरी की अगोदरची जी स्टेट होती ती काय होती कैवल्य. ओके, निर्जराच्या काहीतरी की अगोदरची जी स्टेट होती ती कोणती होती कैवल्य. निर्जरामध्ये आपण काय केलं आपला जो सोल होता त्याला पूर्णपणे काय केला तिकडं मुक्त केला. ठीक आहे, त्याला काय केला तिकडं पूर्णपणे मुक्त केला जन्म आणि काहीतरी की मृत्यूच्या फेऱ्यातून. पण त्याच्या अगोदरची जी स्टेट होती ती म्हणजे काय तर काहीतरी की हायेस्ट असं नॉलेज तिथे प्राप्त करायचं किंवा आपले जे बेसिकली काहीतरी की जे सेन्स आहेत त्याच्यावरती विजय मिळवायचा. आणि ती जी काहीतरी की बेसिकली स्टेट असेल किंवा ती जी काहीतरी की बेसिकली स्टेज असेल ती काय होती तर कैवल्य. म्हणजेच काय की हायेस्ट असं नॉलेज काहीतरी तिकडं प्राप्त करायचं किंवा सुप्रीम असं काहीतरी की नॉलेज आहे तिथं काय करायचं तिकडं अचीव करायचं. आणि जेव्हा इथं कैवल्य आपल्याला प्राप्त होईल तेव्हाच काहीतरी की आपल्याला निर्जरा जे आहे ते काहीतरी तिकडं ऑटोमॅटिकली कुठेतरी आपण त्या स्टेजमध्ये जाऊ किंवा काहीतरी आपल्याला ते तिथे प्राप्त होईल अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथं इम्पॉर्टंट काहीतरी की जैन लिटरेचर अँड इट्स स्कॉलर्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट जैन लिटरेचर अँड इट्स स्कॉलर्स. आपण जसं तिथं पाहिलं होतं इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडे जे टेक्स्ट होते आणि त्यांचे काहीतरी की बेसिकली रायटर्स तशाच प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे देखील काहीतरी की पाहायला मिळते. सो फर्स्ट ऑफ ऑल द कॉनिकल जैन लिटरेचर इज क्लेम टू हॅव स्टार्टेड फ्रॉम आदिनाथ. ओके, आदिनाथ म्हणजेच काहीतरी की बेसिकली ऋषभनाथ किंवा काहीतरी की पहिले तीर्थंकर. कॉनिकल म्हणजे काहीतरी की बेसिकली छोटी छोटी काहीतरी की तिकडे इन्फॉर्मेशन असेल ती सुरुवातीलाच काहीतरी की बेसिकली लिहिणं जे होतं ते काहीतरी की स्टार्ट केलं गेलं होतं आदिनाथ किंवा ऋषभनाथ यांच्याद्वारेच. राईट, जे की आपण बघितलंच होतं पहिले तीर्थंकर म्हणून काहीतरी की तिकडे त्यांना तिथं ओळखलं जातं. देन द टीचिंग ऑफ तीर्थंकरा बिफोर महावीरा वॉज ऑल्सो नोन ॲज द पूर्वा. ओके, वॉज ऑल्सो नोन ॲज द पूर्वा. ठीक आहे, म्हणजे तीर्थंकरांची काहीतरी की बेसिकली जी टीचिंग होते बिफोर काहीतरी की महावीरा आपण बघितलंच होतं. महावीर येणार आहेत आणि ते काय करणार आहेत तिकडं जैनिझम जे काहीतरी की मोठ्या प्रमाणात तिथं स्प्रेड करणार आहेत. सो महावीरांच्या अगोदर जे काही लिटरेचर जे होतं लिहिले गेलं होतं त्यालाच काय म्हणलं जातं पूर्वा. ठीक आहे. त्याच्यानंतर जैन लिटरेचर इज कॉल्ड ॲज द जैन अंगमाज. ठीक आहे, जैन अंगमाज. कॉनिकल टेक्स्ट बेस्ड ऑन द महावीराज टीचिंग. ओके, कॉनिकल टेक्स्ट बेस्ड ऑन द महावीराज टीचिंग. सो महावीरांची जी टीचिंग होती त्याच्या बेसिसवरती काहीतरी की जे लिटरेचर जे होतं ते लिहिलं गेलं होतं त्याला तिथे बेसिकली काहीतरी की जैन अंगमाज काहीतरी की म्हटलं जातं. सो आपण तिथे बुद्धिझममध्ये काहीतरी की बघितलं होतं सुत्तपिटका. सुत्तपिटका काय होतं तर बुद्धांची जी टीचिंग होती ओरिजिनल तीच बेसिकली काय केली गेली होती तिकडं कंपाईल केली गेली होती सुत्तपिटकामध्ये. ठीक आहे, तर तशाच प्रकारे इथं महावीरांची जी टीचिंग आहे ते जैन अंगमाजमध्ये काय केली गेलेली आहे कंपाईल केली गेलेली आहे. ठीक आहे. देन दिस अंगमाज आर फर्दर डिवायडेड इंटू अंगाज, मूल सूत्राज अँड उपांगाज ॲज वेल ॲज द प्रकरणकाज सूत्रा, छडसूत्राज अँड उल्कसूत्राज. ठीक आहे. सो पुढे बेसिक काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं की जैन अंगमाज आहेत हेच काय केले गेले आहेत पुढे अंगाज, मूलसूत्रा, उपांगा, प्रकरणा, सूत्रा, छडसूत्रा आणि काय तर तिकडं उल्कसूत्रा याच्यामध्ये काय केले गेले आहे तिकडं डिवाइड केलेले आहेत. सो आपण तिथे बघितलं होतं काय कशामध्ये सुत्तपिटकामध्ये सॉरी विनयपिटकामध्ये. विनयपिटकामध्ये फर्दर तिथे काहीतरी की 5 इम्पॉर्टंट टेक्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. उप काहीतरी की त्याचे टेक्स्ट आपण तिथे म्हणू शकतो. तशाच प्रकारे अंगमाजचे पण काहीतरी इकडं 1 2 3 4 5 6 आणि 7 असे काहीतरी इकडं उपप्रकार काहीतरी की पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे कल्पसूत्र. कल्पसूत्र एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की टेक्स्ट किंवा लिटरेचर इथं आपल्याला पाहायला मिळते विच इज रिटन बाय द भद्रबाहू हिमसेल्फ. ठीक आहे, तो भद्रबाहूंच्या द्वारेच काहीतरी तिकडं कल्पसूत्र जे होतं ना ते काहीतरी की लिहिलं गेलेलं होतं. अँड इट कंटेन द बायोग्राफी ऑफ जैन तीर्थंकराज. ओके, जैन तीर्थंकराज हे भद्रबाहूंच्या द्वारे काहीतरी कल्पसूत्र जे होतं ते काहीतरी की लिहिलं गेलेलं होतं. आणि याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते तर
बेसिकली काहीतरी इकडं जे तीर्थंकर काहीतरी की झाले गेले होते तिथं त्यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी की कंपाईल केली गेलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द जैन लिटरेचर इज मेनली रिटन इन प्राकृत लँग्वेज. ठीक आहे. जैन लिटरेचर इज मेनली रिटन इन प्राकृत लँग्वेज. त्याच्या संदर्भात पण काहीतरी पॉईंट जो आपण डिस्कस केलेला होता ऑलरेडीच. तिथे बुद्धिझममध्ये आपण बघितलं पाली ही जी लँग्वेज होती ती काहीतरी की यूज केली गेलेली होती. राईट. तसंच इथं आपल्याला पाहायला मिळतं कशामध्ये, जैन लिटरेचरमध्ये. प्राकृत ही जी लँग्वेज आहे ती काहीतरी की यूज केली गेलेलं आहे ॲज अ काहीतरी तिकडं लिटरेचरसाठी. आणि कॉमन अशी काहीतरी की असणार ही लँग्वेज होती जी वाईडली काहीतरी तिकडं मासेसद्वारे काहीतरी की फॉलो केली जात होती. ठीक आहे. पुढे अगमा और कॉनिकल लिटरेचर. अगमसूत्र काहीतरी की त्याला तिथं म्हटलं जातं. Agma literature consists of many texts which are a scared book of the Jain religion as well as they written in the Ardhamagadi. Okay, Ardhamagadi form of Prakrit language. Okay, a form of Prakrit language. So अंगमाच काहीतरी की आपण जे बघितलं होतं त्याला अंगमा सूत्राच काहीतरी की म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की आपण तिथं बघू शकतो स्केअर्ड किंवा काहीतरी की आपण म्हणू पवित्र असे असणारे काहीतरी तिकडं टीचिंग किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून बुक आपल्याला इथं पाहायला मिळते किंवा त्याच्यामधलं काहीतरी की मटेरियल आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच बेसिकली काहीतरी की अर्धमागधी मध्ये काहीतरी की लिहिलं गेलेलं आहे. हा कशाचाच काहीतरी की फॉर्म आहे तर प्राकृत लँग्वेजचाच काहीतरी की बेसिकली एक फॉर्म होता. ठीक आहे. सोबतच नॉन अंगमाज लिटरेचर पण आपल्याला इथं पाहायला मिळतं विच कन्सिस्ट कमेंट्री. ओके, विच कन्सिस्ट कमेंट्री अँड एक्सप्लेनेशन ऑफ अंगमा लिटरेचर and it is independent work and compiled by the aesthetics as well as the scholars and they are written in many languages such as the Prakrit, okay, Sanskrit, अपरिभाषा, ओल्ड मराठी, राजस्थानी, गुजराती, हिंदी, कन्नड, तमिळ, त्याच्यानंतर काहीतरी जर्मन आणि इंग्लिश. ठीक आहे. सो अंगमाचे काहीतरी की व्यतिरिक्त पण जे लिटरेचर आहे त्याला तिथं काहीतरी की नॉन अंगमाज असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. आणि हे बेसिकली काहीतरी तिकडं इतर जे काहीतरी की असणारे जे ॲस्टिक्स म्हणजेच काहीतरी की बेसिकली जे हे असतील वैराग्य पत्करलेले व्यक्ती असतील किंवा काही स्कॉलर्स असतील त्यांच्याद्वारे काय केलं गेलेलं याला इथं लिहिलं गेलेलं आहे. राईट. आणि हे बरेचसेच काहीतरी की डिफरंट लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात अपार्ट फ्रॉम काहीतरी की प्राकृत आणि काहीतरी तिकडं अर्ध मागधी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे जैन आर्किटेक्चर. ठीक आहे. जैन आर्किटेक्चर. सो आपण जसं बुद्धिझममध्ये तिथं आर्किटेक्चर डिस्कस केलेलं होतं तशाच प्रकारचं तिकडे किंवा त्याच प्रकारचं काहीतरी की आपल्याला आर्किटेक्चर जे आहे ना ते इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी तिकडं मनस्तंभा. ओके, मनस्तंभा. It is found in front side of the temple and having a religious importance with an ornamental pillar structure carrying image of the Tirthankara on top and all form cardinal डायरेक्शन. ओके, कार्डिनल डायरेक्शन. सो बेसिकली काहीतरी की मनस्तंभ किंवा काहीतरी की महास्तंभ असं एक बेसिकली काहीतरी की तिकडं मंदिराच्या बाहेर एक काहीतरी की उंच असा पिलर आपल्याला तिथं पाहायला मिळतो. ओके, मंदिराच्या बाहेर बेसिकली उंच असा पिलर काहीतरी तिकडे पाहायला मिळतो. आता आपण तिथे काहीतरी की बघितलं होतं एकतर काहीतरी की तिकडं हे आहे काय म्हणून आपण त्याला स्तूप आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत काहीतरी तिकडे केव्ज आहेत आणि केव्जमध्ये काहीतरी की बेसिकली आपण तिथं बघितलं होतं चैत्य आणि काहीतरी की विहारा अशा प्रकारे काहीतरी तिकडं आर्किटेक्चर आपल्याला बुद्धिझममध्ये पाहायला मिळतं. तो इथंच पहिला येतो म्हणजे काहीतरी की मनस्तंभ. मनस्तंभ म्हणजे काय तर आपण पकडू असं एक टेम्पल आहे त्या टेम्पलच्या काहीतरी की बेसिकली बाहेर येतं काहीतरी की उंच असा काहीतरी की बेसिकली तिथं पिलर असणार आहे. ठीक आहे. आता हा बेसिकली काय होता त्याच्यावरती किंवा काहीतरी की एकदम टॉपला तिथं जे तीर्थंकर होते त्यांची बेसिकली काहीतरी की इमेज असायची ती काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळते. ठीक आहे. टॉपला. त्याच्यानंतर काहीतरी की सगळ्या साईडनी काहीतरी की बेसिकली तिकडे ऑल कार्डिनल डायरेक्शनमध्ये काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला स्केअर असे काहीतरी की बेसिकली टेक्स्ट आहेत ना ते इन्कॅरिव्ह केले गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बस्ती. ओके, बस्ती. बस्ती म्हणजे बेसिकली काहीतरी की तिथे द जैन मोनॅस्टिक एस्टॅब्लिशमेंट ऑर टेम्पल्स इन कर्नाटका. आता पुढे म्हणजेच काहीतरी की बेसिकली साऊथला जो काहीतरी की फॅक्शन किंवा काहीतरी ग्रुप ज्याला गेला गेला होता भद्रभावानी काहीतरीकडे चंद्रगुप्त मौर्याच्या काहीतरी तिकडं लिडरशिपमध्ये. ठीक आहे. त्याचा इम्पॅक्ट काय होता तर साऊथला काहीतरी की जैनिझम आहे तिथं स्प्रेड होणार आहे. राईट. आणि इथेच एक नवीन काहीतरी की कन्सेप्ट आहे ना ती काहीतरी की सुरू होते ती म्हणजे काय टेम्पल जे आहे. ओके, टेम्पल फॉर्म.
तो किंवा काहीतरी तशा प्रकारचं. त्याच्यामध्ये जे तीर्थंकर आहेत त्यांची काहीतरी इमेज जी आहे त्याची वर्शिप जी आहे ती काहीतरी स्टार्ट केली जाणार आहे. आणि टेम्पल जे आहे ते काहीतरी थोडक्यात तिथं तयार होतं एक प्रकारचं जैनिझममध्ये किंवा काहीतरी जे जैनचे काहीतरी बेसिकली जे टीचर्स आहेत त्यांच्यासाठी. त्यालाच काय म्हणलं गेलं होतं, बस्ती. आता इथे अशा प्रकारे टेम्पल नव्हतं की त्याला कुठेतरी काहीतरी असं एक प्रकारचं वरती विमान असेल किंवा काहीतरी शिखर असेल आणि पुढे मंडप वगैरे असेल. सो असं काही नसायचं. एक सिंपल असं काहीतरी बेसिकली स्ट्रक्चर असायचं घरासारखं आणि तिथेच काहीतरी बेसिकली एका कोपऱ्यामध्ये किंवा काहीतरी कुठेतरी एका साईडला गर्भगृह जो असायचा तो एस्टॅब्लिश केला जायचा. त्याला आपण गाभारा म्हणतो. आणि तिथेच काहीतरी बेसिकली तिकडं छोटीशी अशी काहीतरी मूर्ती जी असायची ती ठेवली असायची आणि त्याची पूजा जी असायची ती केली जायची. त्यालाच बस्ती म्हटलं गेलं होतं. आणि हे मुख्यतः कुठे स्टार्ट होणार आहे तर काहीतरी कर्नाटकच्या काहीतरी एरियामध्ये. ठीक आहे. सोबतच याचं आपल्याला पाहायला मिळतात लेणी किंवा काहीतरी गुफा म्हणजेच काहीतरी बेसिकली केव्ज. ओके, लेणी किंवा काहीतरी गुफाज किंवा काहीतरी बेसिकली केव्ज. ठीक आहे. सो आपण तिथं बघितलं होतं कशामध्ये, बुद्धिझममध्ये चैत्य आणि काहीतरी विहार आपल्याला पाहायला मिळतात. आता ते पण काय होते तर काहीतरी केव्जच होत्या. त्या केव्जमध्येच काय केलं गेलेलं असायचं, आतल्या साईडला काहीतरी थोडंसं पॅरल आपण असं म्हणू. ओके, परपेंडिक्युलर काहीतरी शेपमध्ये आतमध्ये एक आतल्या साईडला काहीतरी असं सरळ उत्खनन जे असायचं ते केलेलं असायचं असं अशा प्रकारे. ओके, हे अशा प्रकारे. ठीक आहे. इथून एंट्री असायची, इथे एक गेट असायचं छानसं. ओके, आणि पुढे गेल्यानंतर काहीतरी आतल्या साईडला आपण असं काहीतरी बघू शकतो इथे. ठीक आहे. इथे या टाईपचा काहीतरी बेसिकली एक स्ट्रक्चर असायचा आणि इथं काहीतरी पिलर असायचे असे. ओके, इथं असे पिलर असायचे आणि इथे प्रदक्षिणासाठी काहीतरी बेसिकली एक प्लेस जो असायचा तो गोल असा काहीतरी बनवलेला असायचा. ठीक आहे. तो तशाच प्रकारची काहीतरी लेणी किंवा केव्ज किंवा गुफा जे आहेत ते पण इथं आपल्याला पाहायला मिळतात. विच इज अ डेडिकेटेड ऑर एनकार्विंग फॉर द जैन मॉंग्स. तिथे आपण बघितलं होतं बुद्धिझमचे फॉलो करणारे जे मॉंग्स होते किंवा नन्स होते त्यांच्यासाठी तिथे चैत्य आणि विहार बनले गेले होते. तसेच इथे जैनिझम फॉलो करणारे काहीतरी किंवा त्यांचे जे फॉलोअर्स असतील मॉंग्स आणि काहीतरी नन्स असतील त्यांच्यासाठी काहीतरी देखील केव ज्या होत्या ना त्या बनवल्या गेलेल्या होत्या. तो इथं काहीतरी आपण बघू शकतो एलोरा. ओके, एलोरा केव, केव नंबर 30 अँड 35 महाराष्ट्र. सेम अगेन तेच आहे, अजंठा आणि एलोरा. ठीक आहे, अजंठा आणि काहीतरी एलोरा. अजंठा केव ज्या त्या काहीतरी बेसिकली मुख्यतः तिथं काहीतरी बुद्धिझमसाठीच काहीतरी डेडिकेटेड होत्या. ठीक आहे. एलोरा केव ज्या त्या मात्र काहीतरी बुद्धिझम, जैनिझम आणि सोबतच काहीतरी हिंदुइझम अशा तिन्ही रिलिजनचे काहीतरी जे ॲस्पेक्ट आहेत ना ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात. याच्यावरती देखील प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तो मुख्यतः एलोरामध्ये काहीतरी केव नंबर 30 आणि 35 जे आहे ना तिथे आपल्याला काहीतरी बेसिकली जैन लिटरेचर आणि चित्र किंवा आर्किटेक्चरचे पेंटिंगचे काहीतरी एक्झाम्पल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. एलोरा आपल्याला माहितीच आहे औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. सोबतच मांगीतुंगी केव महाराष्ट्र, नाशिकमध्ये असणारं बेसिकली काहीतरी की एक प्लेस आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथं त्याचे केव्ज आहेत मांगीतुंगीच्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काहीतरी काय गजपंत केव, हे पण काहीतरी महाराष्ट्रामध्येच आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर काहीतरी उदयगिरी आणि खांदगिरी केव उडीसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, उडीसामध्ये. देन हातीगुपा केव, ही पण आपल्याला माहिती आहे उडीसामध्येच आहे. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट सित्तनिवासल. ओके, सित्तनिवासल केव इन तामिळनाडू. याच्यावरती देखील आपल्यासाठी प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला जैन केव किंवा काहीतरी जैन लेणीज पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला इथे मांगीतुंगी, एलोरा आणि काहीतरी तिकडं हातीगुपा आणि सित्तनिवासल असे काहीतरी ऑप्शन होते. सो चारीचे चार ऑप्शन जे होते ते करेक्ट होते. सित्तनिवासल जे त्या ठिकाणी काय केलेलं आहे बेसिकली काहीतरी की एक प्रकारचं लेणी किंवा केव जे आहे ते काहीतरी पाहायला मिळते विच इज अ डेडिकेटेड फॉर द जैन मॉंग्स. ठीक आहे. अगेन अपार्ट फ्रॉम द तिथे वनस्तंभा, बसदी आणि काहीतरी की लेणी, तिथे स्टॅच्यू जे आहेत ते देखील काहीतरी इम्पॉर्टंट असे आपल्याला पाहायला मिळतात. ओके. सो बुद्धिझममध्ये ज्यावेळेला काहीतरी इकडं बामियान बुद्धिझम जो असेल जो आजच्या काहीतरी बेसिकली अफगाणिस्तान किंवा काहीतरी तिथे इराणमध्ये काहीतरी जो स्प्रेड झाला गेलेला पाहायला मिळतो. तिथे मोठ्या मोठ्या आकाराच्या काहीतरी तिकडं बुद्धांची जी मूर्ती होती ना त्या बनवल्या गेल्या होत्या. स्टॅच्यू किंवा स्टँडिंग अशी काहीतरी बुद्धांची मूर्ती होती. ओके, तशाच प्रकारचं आपल्या इथं जैनिझममध्ये काहीतरी इंडियामध्ये मुख्यतः काहीतरी स्टॅच्यू जे आहेत ना ते पाहायला मिळतात. त्याच्यामधली पहिली आहे ती काहीतरी गोमटेश्वरा म्हणजेच काय बाहुबली. ओके, त्यांचा जो स्टॅच्यू आहे तो आपल्याला तिथं श्रवण बेळगोळ या ठिकाणी काहीतरी पाहायला मिळतो.
जो आजच्या काहीतरी की कर्नाटकमध्ये असणारं किंवा कर्नाटकमध्ये स्थित असणारं हे इम्पॉर्टंट असं प्लेस आहे. ओके, गोमटेश्वर किंवा काहीतरी की त्यांना तिथं बाहुबली म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आणि सोबतच स्टॅच्यू ऑफ अहिंसा म्हणजेच कोणाचा स्टॅच्यू आहे तर काहीतरी की हा रिषभनाथांचा आहे. ओके, आणि हा कुठे आहे तर मांगीतुंगी हिल्स इन महाराष्ट्र. ओके, मांगीतुंगी हिल्स इन महाराष्ट्र याच्यावरती देखील प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. स्टॅच्यू ऑफ अहिंसा हा कोणाचा आहे? तो जैन तिथं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून तीर्थंकार होते ऋषभनाथ त्यांचाच हा स्टॅच्यू जो आहे तो काहीतरी की महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे तिथं बनवला गेलेला आहे मांगीतुंगी हिल्सवरती महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. अगेन बस्तीच्या व्यतिरिक्त काहीतरी की जैनालय. आता हे थोडंसं काहीतरी की आपण त्याला म्हणू पुढच्या काळामध्ये म्हणजे एडी असेल आणि काहीतरी की पुढे मॉडर्न पिरियडमध्ये ज्यावेळेला जैनिझमचा जो स्प्रेड झाला गेला होता त्याच्या संदर्भातले जे टेम्पल आहेत ते किंग आणि सोबतच काहीतरी की रिजनल काहीतरी की आपण त्याला म्हणू जे ट्रेडर्स होते ना त्यांच्याद्वारे काहीतरी की बनवले गेलेले आहेत. ते खूपच काहीतरी की फेमस आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू इम्पॉर्टंट असे टेम्पल आपल्याला पाहायला मिळतात. तर कुठे कुठे आहेत तो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की दिलवारा टेम्पल माउंट आबू राजस्थान. तो राजस्थानमधलं बेसिकली काहीतरी की अरवली जे पर्वत आहे त्या पर्वतावरतीच काहीतरी की माउंट आबू हे थंड हवेचं काहीतरी की आपल्याला ठिकाण पाहायला मिळतं आणि याच ठिकाणी दिलवारा टेम्पल जे आहे ते काहीतरी की तिकडे बनवले गेलेले आहेत. खूपच उत्कृष्ट असा काहीतरी की तिकडं टेम्पल आर्किटेक्चरचा हा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. कशामध्ये तर काहीतरी की वुडनमध्ये. तो एंटायर टेम्पल जे आहे ना ते काहीतरी तिकडे चंदनाच्या काहीतरी की लाकडापासून बनलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ते काहीतरी की गिरनार किंवा काहीतरी की तिकडे पालितना टेम्पल गुजरात. ओके, गिरनारमध्ये पण काहीतरी आपल्याला टेम्पल पाहायला मिळतात आणि सोबतच काहीतरी इकडं मुक्तगिरी टेम्पल इन महाराष्ट्र. ओके, मुक्तगिरी टेम्पल इन महाराष्ट्र इथे महाराष्ट्रामध्ये असणारं काहीतरी की हे टेम्पल आहे. राईट. सो दिस इज द सम सॉर्ट ऑफ द जैन आर्किटेक्चर. तर याच्यामध्ये मनस्तंभ बघितले, बसदी बघितलं, लेण्या बघितल्या, स्टॅच्यू बघितले आणि काहीतरी आपण जैनालय बघितले. पुढे बघूया कॉन्ट्रीब्युशन ऑफ जैनिझम. ओके, कॉन्ट्रीब्युशन ऑफ जैनिझम. सो तिथं आपण बघितलं होतं की बुद्धिझमचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं कंटेक्स्ट ऑफ द सोसायटी रिलीजन अँड काहीतरी की आर्ट अँड आर्किटेक्चर. सो तशाच प्रकारे आपण इथं बघितलं कॉन्ट्रीब्युशन ऑफ जैनिझम आर्ट अँड आर्किटेक्चर. नाव लेट सी कॉन्ट्रीब्युशन रिलेटेड टू द सोसायटी आणि काहीतरी की तिकडे आपण हे रिलीजन. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इट प्रीच नॉन व्हायलन्स टुवर्ड द ऑल लिव्हिंग बिंग्स. ओके, टुवर्ड बिंग्स. ते इथं अहिंसाचं जे तत्व आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणात आणि काय म्हणून आपण त्याला काहीतरी की एकदम लार्ज स्केलमध्ये काहीतरी त्याकडे स्प्रेड करण्याचं आणि पुढे ते फॉलो करण्याचं जे काम आहे तिथे जैनिझममध्ये काहीतरी केलं जाणार आहे. ओके, इतक्या मोठ्या प्रमाणात की काही विचारूच नका. राईट. आणि आज देखील काहीतरी की आपण बघू शकतो एव्हरी काहीतरी की रिलीजन कोणताही इंडियामधला रिलीजन असो ना त्याच्यामध्ये अहिंसाचे काही ना काही तत्व जे आहेत ते आपल्याला तिथं पाहायलाच मिळतात डेफिनेटली. ठीक आहे. कितीही काहीतरी की क्रूर असं असणारा रिलीजन असताना तरी पण अहिंसाचं थोडंफार जे तत्व आहे ना ते त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. सो हे जे काहीतरी की तत्व असेल अहिंसेचं किंवा नॉन व्हायलन्स ते पुढे स्प्रेड करण्याचं जे काम होतं लार्ज अमाऊंटमध्ये हे काहीतरी की जैनिझमनेच काहीतरी की केलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर पुढे ग्रोथ ऑफ प्राकृत अँड कन्नड लँग्वेज. ओके, कन्नड लँग्वेज बाय वर्धमान महावीर रिच इन अर्धमागधी लँग्वेज अँड द लँग्वेज ऑफ कॉमन मॅन. तर जसं आपण काहीतरी की बुद्धिझममध्ये बघितलं होतं कॉमन लँग्वेजेस किंवा काहीतरी की मासेसची काहीतरी की असणारी जी लँग्वेज होती स्थानिक लोकांची किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं ॲज अ लोकल लँग्वेज. ओके, लोकल लँग्वेजला काहीतरी तिकडे स्प्रेड करण्याचं जे काम होतं ना ते अगेन इथं काहीतरी की बुद्धिझम सारखं जैनिझममध्ये पण काय केलं जाणार आहे कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन त्याचं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इंट्रोड्यूस ऑफ न्यू फिलॉसॉफी नोन ॲज द शदवादा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं अनेकांतवादा. ओके, शदवाद असेल किंवा काहीतरी की अनेकांतवाद असेल ही जी कन्सेप्ट होती किंवा ही जी फिलॉसॉफी होती याला स्प्रेड करण्याचं देखील काम जे आहे ते काहीतरी की बेसिकली इथं जैनिझमद्वारे काहीतरी की केलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर आर्ट अँड लिटरेचरमध्ये आपण बघितलेलंच आहे स्टॅच्यू ऑफ गोमटेश्वर असेल श्रवण बेळगोला, त्याच्यानंतर टेम्पल ऑफ खजुराहो माउंट आबू असेल, त्याच्यानंतर टायगर केव्ह असेल तिकडं उदयगिरी आणि सोबतच काहीतरी तिकडं इंदिरा ताप ऑफ एलोरा इथले काही इम्पॉर्टंट असणारे टेम्पल असतील. इथं आपण बघितलं 30 नंबरचं आणि काहीतरी की 35 नंबरची काहीतरी की केव. ओके, इथं आपण डिस्कस पण केली होती.
सो हे काही इम्पॉर्टंट असे आपल्याला काहीतरी तिकडे आर्क अँड आर्किटेक्चर मधले स्पेसिमेन्स आपल्याला पाहायला मिळतात. अँड देन जैनिझम कॉन्ट्रीब्युटेड फॉर द ग्रोथ ऑफ ट्रेडिंग कम्युनिटी. ओके, जैनिझम कॉन्ट्रीब्युटेड टू ग्रोथ ऑफ ट्रेडिंग कम्युनिटी. सो हा एक इम्पॉर्टंट असणारा काहीतरी काय ॲस्पेक्ट किंवा कॉन्ट्रीब्युशन आपण तिथे पाहिला आपण काहीतरी बघू शकतो. ओके, आता हे काय होतं, ट्रेडिंग कम्युनिटी काहीतरी मोठ्या प्रमाणात डेव्हलप का झाली गेलेलं आहे, किंवा आपण काहीतरी असं म्हणू शकतो वाय द ट्रेडिंग कम्युनिटी हॅड अडॉप्टेड जैनिझम इन लार्ज स्केल. आता आज जर आपण बघितलं, मुख्यतः जे मोठे मोठे काहीतरी जे बिझनेसमॅन आहेत ना, ते कोण आहेत, तर ते जैनच आहेत. ओके, आता याच्या पाठीमागचं कारण काय होतं, ट्रेडिंग कम्युनिटीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असणारा जो पॉईंट असतो तो कोणता असतो, तर तो म्हणजे अहिंसा. ओके, कुठल्याही प्रकारचं काहीतरी डिस्प्यूट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो ते भांडण जे ना ते काहीतरी झालं नाही पाहिजे बिझनेसेसमध्ये, तरच कुठेतरी बिझनेस असतो काहीतरी ग्रो होतो. ओके, आणि म्हणूनच मोठ्या स्केलमध्ये काहीतरी बेसिकली जे ट्रेडर्स असतील त्या पिरियडचे ते काय करणार आहे, जैनिझमला ॲक्सेप्ट करणार आहेत. आणि याच्यातूनच काय होतं, पुढे जैनिझमला कॉन्ट्रीब्युशन जे असेल किंवा त्यांना काहीतरी पॅटर्न जो असेल ना, किंवा जी मदत असेल जैनिझमचे काहीतरी स्प्रेड होण्यासाठी किंवा जैनिझमचं काहीतरी इकडे वाढ होण्यासाठी, ही जो ट्रेडिंग कम्युनिटी होती यांच्याकडून काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. आणि फर्दर काहीतरी जैनिझम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तिकडे वाढतोय. कारण का, मोठ्या प्रमाणात काहीतरी ट्रेडिंग कम्युनिटी जी होती त्यांच्याकडून काहीतरी डोनेशन जे होतं ते जैन कम्युनिटीला मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि फर्दर ॲग्रिकल्चर कम्युनिटी होती ती मात्र काहीतरी जैनिझम पासून तिकडे साईडला जाणार आहे. कारण का, हाय अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडे लार्ज स्केलमध्ये अहिंसेला काहीतरी तिकडे कुठेतरी प्रमोट केलं होतं. तर ऑब्विसली ज्यावेळेला नांगर फिरवले जातील किंवा काहीतरी तिकडं इतर काही ॲक्टिव्हिटी केल्या जातील त्यावेळेला अहिंसा किंवा काहीतरी की जे काय म्हणू आपण त्याला, जे इन्सेक्ट आहेत ना ते काहीतरी तिकडं किल होणारच होते. त्याच्यामुळं ॲग्रिकल्चर कम्युनिटी जी असेल ती काहीतरी तिकडे कुठेतरी साईडला गेली होती. मात्र ट्रेडिंग कम्युनिटी जी होती ती खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की जैनिझमला ॲक्सेप्ट करणार आहे आणि कुठेतरी स्प्रेड पण करणार आहे जैनिझम. ठीक आहे. देन the very important point is the how is Jainism different from the Buddhism. Okay, how Jainism is different from the Buddhism. आता कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस साठी, ओके, कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस साठी हा जो प्रश्न आहे ना तो काहीतरी खूपच प्रोबेबल आहे, किंवा हा जो पॉईंट आहे तो खूपच काहीतरी तिकडे प्रोबेबल असं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतो. दोघांच्या मध्ये डिफरन्स काय होता जैनिझम मध्ये आणि काहीतरी बुद्धिझम मध्ये, सो एक एक करून इथं बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, Jainism recognized the existence of God while Buddhism did not. Okay, while Buddhism did not. जैनिझम मध्ये देवाचं जे अस्तित्व होतं ते काहीतरी की तिकडे मान्य केलं गेलं होतं. ठीक आहे, देवाचं जे अस्तित्व होतं ना ते मान्य केलं गेलं होतं. हा व्यवहार बुद्धिझम मध्ये मात्र काहीतरी तिकडे ते ऍक्सेप्ट केलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जैनिझम डज नॉट कंडेम द वर्ण सिस्टम वाईल बुद्धिझम डज. ओके, वाईल बुद्धिझम डज. तो जैनिझम मध्ये काहीतरी आपण बघितलं होतं, वर्धमान महावीर असतील किंवा इतर काही तीर्थंकर असतील ना, त्यांनी काहीतरी तिकडे बेसिकली इक्वेलिटीला प्रमोट केलं होतं, समानतेला. मात्र प्रेझेन्स असणारी किंवा एक्झिस्टिंग असणारी जी वर्ण सिस्टम होती ना त्याच्यावरती त्यांनी कंडेम किंवा क्रिटिसाइज केलेलं नव्हतं. तेच किंवा काहीतरी की त्याच्या उलट आपण इथं बघू शकतो, बुद्ध जे होते त्यांनी काय केलं होतं, क्रिटिसिझम केलं होतं किंवा त्याला काहीतरी तिकडे कुठेतरी धिक्कार केला होता. कशाचा, तर काहीतरी की वर्ण सिस्टमचा. आणि इव्हन काहीतरी की जे कास्ट प्रॅक्टिसेस होते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो कास्ट सिस्टम होती त्याचा देखील काहीतरी की त्यांनी तिथं कुठेतरी तिरस्कार किंवा त्याच्यावरती क्रिटिसिझम केलं होतं. ठीक आहे. देन जैनिझम बिलीव्ह इन ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल और रिइन्कार्नेशन वाईल बुद्धिझम डज नॉट. ओके, वाईल बुद्धिझम डज नॉट. इथे देखील आता इथे जैनिझम मध्ये कर्म थेरी किंवा रिबर्थ किंवा काहीतरी की पुनर्जन्म जी थेरी होती ना ती आपण असे म्हणून डॉमिनंट अशी होती. ओके, रिबर्थची. मात्र आपण इकडे बुद्धिझम मध्ये बघितलं होतं, बुद्धांनी काहीतरी की अशा प्रकारचे कुठल्याच प्रकारचे काहीतरी की जी रिबर्थ असेल त्याला कुठेतरी नकार दिला होता किंवा ऍक्सेप्ट केलेला नव्हता. अँड देन फायनली बुद्धा प्रिस्क्राईब मिडल पाथ. ओके, बुद्धा प्रिस्क्राईब मिडल पाथ वाईल जैनिझम ॲडव्होकेट कम्प्लीट ॲश्युरिटी. ओके, कम्प्लीट ॲश्युरिटी हा पण अगेन इम्पॉर्टंट असणारा काहीतरी डिफरन्स होता दोघांच्या मध्ये. कम्प्लीट ॲश्युरिटी म्हणजे काहीतरी की पूर्णपणे सगळ्याच गोष्टींचा त्याग केला पाहिजे, हे जैनिझम मध्ये सांगितलं होतं. बुद्धांनी मात्र काय सांगितलं की अशा प्रकारची कुठलीच आवश्यकता नाहीये. काही इम्पॉर्टंट डे टू डे लाईफमध्ये काही प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो करा, अष्टांग मार्ग, आणि त्याच्यातून काय करा तुम्ही तिकडे तुमचा जो मोक्ष आहे तो काहीतरी तिकडे अटेंड करा. ओके, सो हे झालं बेसिकली काहीतरी की डिफरन्स इन बिटवीन द बुद्धिझम अँड जैनिझम. सो इथंपर्यंत आपण काहीतरी की बुद्धिझम आणि जैनिझम ह्याच्या दोन एन्शंट पिरियड मधल्या ज्या काहीतरी की फिलॉसॉफीज आहेत त्या कम्प्लीट केलेल्या आहेत. ठीक आहे.
नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढे आपण पोस्ट मोरियन जो पिरियड आहे तो तिकडे बघू. म्हणजेच काहीतरी की आता इथंपर्यंत काहीतरी आपण बेसिकली मोरियन किंवा काहीतरी की प्री मोरियन पिरियड आहे तो काहीतरी की कंप्लीट केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तिकडे पोस्ट मोरियन पिरियड जो आहे तो काहीतरी इकडं स्टार्ट करू. ठीक आहे. आय होप इथंपर्यंत डिस्कशन केलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. तो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटून पुढे बाकीचा जो डेटा आहे तो पुढे आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. आतासाठी मग आपण इकडे थांबूया. ओके. थँक्यू. थँक्स लॉट.